कोल्हापुरात पाऊस 24 तास आहे बघा. मग म्हणलं मी जेवायला जाणार आहे बाहेरच. मी नको म्हणलं म्हणून काय म्हणलं, पंचगंगा नदी बघून येतो मी. पाणी लय वाढलंय असं माणसं म्हणते ती, म्हणून जातो म्हणलं. आणि मग मी म्हणलं येत्याल बघून. तर ह्यांनी काय केलं, मासच घेऊन आल्यात आणि आता तळायल्यात बघा. मास आणून घरात तळायल्यात. मी खाईत नाही म्हणताना सध्या म्हणलं तरी ती घेऊन आल्यात आणि तळायल्यात. मी मध्ये म्हणलेलं ना, आत्ता हॉटेलचं जेवण आपल्याला बंद करायचं आहे, घरातच खायचं तुम्ही काय बी असू द्या, नाहीतर मी रुसून जाणार असं म्हणलं. ते मला म्हणलं तू रुसून जाऊ नको, मी आलो 5 मिनिटात, तिथं बस, नाही तर मी जातो. आणि बघा आता मासं कसलं आणल्यात, धुतल्यात, मशाला बिशाला लावलाय सगळा. आणि सगळं मला म्हणलं तू काय हात लावू नको इथं, म्हणून मी नुसता येडीव केलाय. तर बघा तळायले तर आता त्या माशाला गऱ्यातनं आंघोळच घालतात, सगळं त्याला गच भरवून टाकतात रॅड करून आणि मग तळतात. गरा घेतला, कसं तळतात आता तळ्याला बघायचं आहे मला. मी कधी बघितलेला नाही तळ्याला मासा, खाताना बघितलाय पण तळताना कोणी बघितलेला नाही. बघू चला. एकदा गावाकडं आमच्या तळला होता मासा, पण आता घरातच बाई. आणि मला म्हणलं खाऊन बघ एक. आता मला खाऊन बघ म्हणल्यावर मी तिथनं म्हणलं आता इथनं लांब गेलेलंच बरं, खाऊन बघ म्हणल्यावर काय करायचं. बघा आता ही तळत्यात मासा. तेल लय ओतलं होतं, मी कमी करायला सांगितलंय तेल. अर्धी केटली ओतली असेल, मी म्हणलं आधी कमी करा, ते पुन्हा कोणती भाजीत तेल वापरणार नाही, तेवढं सपवून टाका. आता एक मासा तळलाय, दुसरा किती तळत्यात काय माहिती, तेवढं तेल बास होतंय की नाही बघा. खतरनाकच खतरनाक विषयच खतरनाक केला बाबानं. हो काय कर बघा. कुणाचंच टेन्शन नाही घ्यायचं, करायचं आणि खायचं असं आहे. एकदम मस्त फ्रीमध्ये, भांडत बिंडत काय नाही, तर त्यांचं ती करत्यात खात्यात. बघा एखादा नवरा बिचारा म्हणला असता दी तळून चल, नाहीतर मलाच, त्यांना माहिती आहे मी खाईत नाही म्हणून मला काही त्यांनी हेच केलं नाही. तर माझं मी तळून खातो म्हणल्यात म्हणून खायल्यात, तळायल्यात, सॉरी मी खायल्यात म्हणलं, खरं ते तळायलं होतं आणि खाताना दाखवते बघा कसं.